सर्वात मोठी बातमी शरद पवार यांचा पक्ष एनडीएत सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। असे असतानाच एनडीएचा सहभाग असलेल्या आरपीआय आठवले गट पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महत्त्वाचे विधान केले आहे। शरद पवारांची साथ तसेच पंतप्रधानपद आणि राष्ट्रपतीपद यावर त्यांनी भाष्य केलंय। शरद पवार एनडीएमध्ये सामील होण्याच्या शक्यतेबाबत रामदास आठवले यांना विचारण्यात आले। यावर बोलताना आता देखील शरद पवारांनी एनडीएमध्ये यायला काही हरकत नाही। त्यांनी जर आज निर्णय घेतला तर त्यांचे 8 खासदार एनडीएच्या सोबत येतील। अजूनही वेळ गेलेली नाहीये, अजूनही पवार साहेबांनी निर्णय घ्यावा। एनडीएमध्ये त्यांचं स्वागतच आम्ही करू, असे रामदास आठवले म्हणाले। शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत। ते जर 2014 किंवा 2019 साली एनडीएमध्ये आले असते तर त्यांचा राष्ट्रपती म्हणून विचार होऊ शकला असता, असं मोठं विधानही त्यांनी केले। शरद पवार एनडीएत आले असते आणि त्यांनी मला राष्ट्रपती व्हायचंय असा प्रस्ताव ठेवला असता तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची भूमिका मान्य केली असती, असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। केंद्रामध्ये काँग्रेस सत्तेत असताना रामदास आठवले यूपीए सोबत होते। त्यावेळची आठवणही त्यांनी सांगितली। तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो। सोनिया गांधी बरोबर जर आपले संबंध चांगले वाढवले असते तर कदाचित मनमोहन सिंग दुसऱ्या वेळी पंतप्रधान झाले। त्यावेळी कदाचित पंतप्रधान म्हणून शरद पवार यांचाही नंबर लागू शकला असता, असंही मत आठवलेंनी व्यक्त केलं।